सिंधुदुर्गातील वेंगुर्ला रॉक्सवर भर पावसाळ्यात समुद्री पक्ष्यांचा कलकलाट असतो। या काळात जिथे या बेटांपर्यंत पोहोचणं अशक्य असतं, तिथे या बेटांवर वेगवेगळ्या समुद्री पक्ष्यांची जत्रा भरते। ही जत्रा भरलेली असते आपल्या पिल्लांना जन्म देण्यासाठी। महाराष्ट्रातील समुद्री पक्ष्यांची सर्वात मोठी वीण वसाहत असणारं हे एकमेव ठिकाण आहे। म्हणूनच आजच्या जागतिक समुद्र पक्षी दिनानिमित्त जाणून घेऊया वेंगुर्ला रॉक्सवर पावसाच्या तडाख्यात वीण करणाऱ्या दुर्मिळ समुद्री पक्ष्यांविषयी। नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले किनाऱ्यापासून 10 किलोमीटर आत समुद्रामध्ये आहे वेंगुर्ला रॉक्स नावाचा द्वीपसमूह। जगातील सर्वात जुन्या धारवार रॉकपासून तयार झालेल्या खडकांची ही मालिका महाराष्ट्रापासून खाली गोवा आणि कर्नाटकपर्यंत पसरली। वेंगुर्ला रॉक्स द्वीपसमूहात साधारण 23 बेट सदृश्य खडक आहेत। यामधील बर्न्ट आयलंड नावाच्या बेटावरील गुहेत भारतीय पाकोळी पक्ष्यांची महाराष्ट्रातील एकमेव वीण वसाहत आहे। जैवविविधतेच्या दृष्टीने या पक्ष्यांसाठी वेंगुर्ला रॉक्स ओळखले जात असले तरी पावसाळ्यात या द्वीपसमूहातील बेटांवर होणारी समुद्र पक्ष्यांची वीण वसाहत महत्त्वाची आहे। मानवी वस्ती नसलेली बेट, उंच कातळ, सुरक्षित कपारी आणि माशांची मुबलक उपलब्धता यामुळे अनेक समुद्री पक्षी इथे दरवर्षी वीण करतात। महाराष्ट्रात नियमितपणे समुद्र पक्ष्यांची मोठी वीण वसाहत ही वेंगुर्ला रॉक्स द्वीपसमूहावर आहे। या बेटांवर प्रामुख्याने एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत हजारो समुद्री पक्ष्यांची वर्दळ असते। साधारण 11 प्रजातींच्या समुद्र पक्ष्यांची नोंद या द्वीपसमूहामधून करण्यात आली आहे। एरवी खास करून उन्हाळ्यात पर्यटकांच्या नौकांनी गजबजलेला या द्वीपसमूहातील समुद्र पावसाळ्यात खवळतो। पर्यटनाबरोबरच मासेमारीच्या नौकांची रेलचेल या परिसरात पूर्णपणे थांबते। अशावेळी या बेटांचा ताबा समुद्री पक्ष्यांकडून घेतला जातो। पावसाळ्याच्या सुरुवातीला इथे अंडी घालणे, पिल्लं वाढवणे आणि त्यांचे संगोपन करण्याचे काम सुरू होते। वेंगुर्ला रॉक्स द्वीपसमूहातील प्रामुख्याने बर्न्ट आयलंड, न्यू लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस आणि त्याच्या आसपास असणाऱ्या बेटांवरच समुद्री पक्षी आपली वीण करतात, कारण हीच बेटं आकारानं मोठी आहेत। सगळेच समुद्री पक्षी या बेटांवर वीण करत नाहीत। साधारण 4 ते 5 प्रजाती या बेटांवर पिल्लांना वाढवतात। यामधील प्रामुख्याने सर्वात मोठी वीण वसाहत असते मोठा तुरेवाला सुरई पक्ष्यांची। भारतीय किनारपट्टीवर आढळणाऱ्या सर्वात मोठ्या आणि देखण्या समुद्री टन पक्ष्यांपैकी हा एक पक्षी आहे। भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर त्याचे नियमित दर्शन घडतं। पाठीचा रंग फिकट करडा, पोट आणि छाती शुभ्र पांढरी, जाड, लांब आणि तेजस्वी पिवळी चोच हे त्याचं सर्वात ठळक वैशिष्ट्य। त्याच्या डोक्यावर काळा आणि विस्कटलेल्या तुऱ्यासारखा एक मुकुट असतो। मोठ्या आकाराचा, आकर्षक आणि वेगवान उड्डाण करणारा हा समुद्र पक्षी आहे। याचे नर आणि मादी हे दिसायला एकसारखेच असतात। वेंगुर्ला रॉक्सवर हे हजारो पक्षी एकत्र वीण करतात। सहसा 1 तर कधीकधी 2 अंडे घालतात। 25 ते 29 दिवस अंडे उबवल्यानंतर त्यामधून पिल्लं बाहेर पडतात। साधारण 6 ते 7 आठवड्यांनी ती उडण्यास सक्षम होतात। असे हे समुद्र पक्षी केवळ समुद्राचे सौंदर्य वाढवणारे जीव नाहीत, तर ते सागरी परिसंस्थेच्या आरोग्याचे महत्त्वाचे दूत आहेत। वेंगुर्ला रॉक्ससारख्या संवेदनशील प्रजनन स्थळांचे संरक्षण करणं म्हणजे केवळ या पक्ष्यांचं नव्हे, तर संपूर्ण अरबी समुद्रातील सागरी जैवविविधतेचं रक्षण करणं होय। जागतिक समुद्र पक्षी दिनानिमित्त या अद्वितीय नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारणं ही काळाची गरज आहे। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा आणि फॉलो करा महा MTV वाईल्डलाईफ।